उगाच बरवायचं नाही महादेवानं वाईट केलं काय. काही पोरी म्हणजे मला असा नवरा कसं काय मिळाला. देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जायला नाही. कलई मोठा बंगला इन पेटवा. एका वाक्य सांगतो, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत. जगात पहिली श्रीमंत जर कोणी झाला असेल तर रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्यावर वेदच बोलला, ज्ञानोबा राहिल्यानंतर कोणी श्रीमंत नाही. आपल्याला 4 पुस्तकात ज्ञान आलं कधी येडं म्हणतं देव नाही. कावळा लंका सोन्याची होती तरी तो रावण शंकराची भक्ती करीत होता. तुला काय कळत. लंका सोन्याची होती रावणाची, पण भक्ती कोणची करीत होता. तिथं ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळा देत नाही. मर कसा त्याची लंका सोन्याची होती. तुझ्या काय एकच अंगठी, दोनच अंगठे मोठा, तरी पण ती वाट फिरते. भातवान पटकीवार, भातवान पटकीवार. एकाच्या बोटावर 2 अंगठे. ते बाजारात गेल्यानं का बाई कुठंच उभं राहिलं. वांगे काय शिले बटाटे कसे तिनं मला खरं याला त्यांचा रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडी होती सोन्याची. ती म्हणली वांगी 3 रुपये. जीपी टाकून गेलं तर अजून आलं नाही का काय. 15 जीपीला म्हणजे काय राष्ट्रपती झाला का काय. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडी त्रास, मेला कावळ्याला त्रास. बॅलन्स तर संपून टाकायचे म्हणत. आणि बॅलन्स जर संपवायचा असेल तर बॅटरी चार्ज होईल. आणि बॅटरी चार्ज न करण्याचं एकच साधन आहे, हा एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरेशी करुणा येईल तुझी, चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. काही शंका. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची मिश्रित खाते. पप्प्यामुळे तुला भाकरी नाही तर तुला कोण पुशी. जिला सून नाही ती तर नाही टाकायला थोडी. ती माझ्या डोळ्यात एकच आणायची म्हणते. माझ्या डोळ्यात अंग भया. तुला अजून सुनाचा झटका पाहिजे. वैशाखात सोनाली का जास्त ती आपल्याला विचारली ती प्रस्थान काय प्रस्थान. जिनं भावाची केली ती तर मेलीच. जिनं भावाची सून करेल तिला विचारा ना कसं काय. तोंडाही मारता येईल आणि गाणं आणता येईल. तिला म्हणाला ना लगीन करते का यांना नको रे बाबा, यांना नको. पहिली जेवढी जिरावली. ज्या पोरांना बायको करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही. पण ते बायको करू देईल अशी नीट करून टाकेल. गपची बस असंच म्हणायचं दावा. माझी भाषा नाही गाठ आहे. जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचाना प्रमाण आपल्याकडे पाठ परवी आहे. जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचाना कोणी खात नाही. मला गावठी भाषे सांगा नीट आहे का. अरण्याला आग लागली की हरणाच्या पिलांना पळून जायचं सांगावं लागत नाही. आणि फुलाचा मकरंद संपला का भोंग्याला उडून जायचं सांगावं लागत नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला का मित्र आपाप दूर होतात. त्यांना करायची गरज नाही. या जगातली माणसं प्रेम करायला मोकळी नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. असं म्हणतं बाबतीचं माझ्यावर प्रेम आहे. पागल आहे ते. माणसाची प्रियती सुद्धा जीवनात 3 अंकीला अटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तुम्हाला प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्या म्हणजे तू नाथ आहे आणि शेवटी म्हणजे तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कधी भूकंप कधी सांगते काय डीजे लावायची. सगळा आनंद इथे महाराज. ह्याच डोळा मुक्तीचा सोहळा. चिंताबाई काही करायची नाही. कोणाला काही घेणं नाही. नवऱ्याच्या घरी पोरगी चालली तर पोरगी रडत आहे. तिची आई रडते, बाप रडतो.
तू नवरदेव रडतो कधी? तो भाड्याचा भामट्यावाणी उभा राहतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खातो. आता 99ला झाला, 35लाच होता पाहिजे. आई रडती, पोरगी रडती, बाप रडत, तो भाड्या रडत नाही. भाड्याच्या गाडीत येतो भाड्या. तिच्या पोरीच्या भावाने विचारलं, दीदी का ग दीदी? मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, पण दाजी का रडली नाही? ती पोरगी म्हणली, पप्पा मी आजच्या दिवस रडणार आहे. तो उद्यापासून रोज वापरणार आहे. चिंता बिंता करायची नाही. पहिला मुद्दा आपण कुणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. पूजा 7 आहे. पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायची नाही. एकच वाक्य सांगतो, तुम्ही मी निमित्त आहोत, भगवंत निर्माता आहे. त्याला ठरवायचं 3च शब्दात सांगतो. पाय लागला तर अहिल्या तळली, नजर टाकली तर शबरी तळली, आणि नाव घेतलं तर दगड तळली. त्याचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने मेला, आणि आकाशातला फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. कुणावर कसे दिवस येतील सांगता येत नाही. घमेंड कमी करा. पैशा अडक्याला जरा जपा. मुताटल्यावानी करू नका. मराल मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला आणतो ना आम्ही. त्याचा बाप पिसळलेला होता. कुत्र्याला आणते ती आवडा. कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुणच झाली. दिवस कुणाचे कशी सांगता येत नाही. उच नीच काही नेणे काही घडू शकत. गमेंट कमी करा. आता शिका 11वीला गेलाय तू. दोन घ्या. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिला ओळ झालं नुसतं खा. जरा गमेंट कमी करा. कोण दिवस येईल काहीसा नाही द्यायचा. 4,30,000 माणसं ज्याच्या घरात होती त्याच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. पाटली दुगडी नव्हती महाराज. पण जेव्हा स्वतःच्या मुलाचा मृत्यू झाला इंद्रजिताचा, आणि इंद्रजिताचा हात मायला म्हणलं, जेव्हा अंगणात तुटून पडला तर तो तुटलेला हात असा हालत होता. रावणाची सून सवर गेली. सुलोचना पतिव्रता होती ती. पतिव्रता करतो तुम्हाला परत मग 5 मिनिटं जातील घ्यायला. पूर्वी असा नियम होता, बायकोनं पाणी तापवायचं, नवऱ्यानं आंघोळ करायची, असा नियम होता. तो नियम मिळाला. आता हे एवढंच बंबाट लाकडं झाले बसून. पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बापानं जमवायचं. बदलला. आता मुलीनं फायनल करून टाकायचं. बापाला एकच दम द्यायचा, होईल तर तिथं. दिवस कसे फिरतात ऐका. इंद्रजिताचा हात अंगणात तुटून पडला. रावणाची सून बाहेर आली सुलोचना. तिने तुटलेला हात ओळखला. ती म्हणते ज्याला इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डेअरिंग पण केली. पाया पण सांगतो हे क्रिकेटचं कीर्तन आहे. गमेंट कमी करा. दिवस फिरतात. तो तुटलेला हात जेव्हा पाहायला गेली ती सून रावणाची, तो तुटलेला हात असा हालत होता. मला डोपरातून उडालेला हात होता, असा हालत होता. तर रावणाच्या सुनेनं तो हात पाहिला. खळखळा डोळ्यातून पाणी आलं, आणि तिने कागद पेन घेतला आणि त्या हाताला दिला. त्या तुटलेल्या हाताने त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्याने मला घात केला. तिनं तो तुटलेला हात घेतला आणि रावणासमोर आली. दिवस कुणाचे कसे फिरतील सांगता येत नाही. रडला रावण. रडला रावण. रडली गेली माझी. मला वाईट वाटलं नाही. मुलगा गेलाय माझा, आणि मुलगा गेलाय माझा, पण माझी सून विधवा नाही. आणि विधवा सुनेला मी कसं तोंड दाखवावं म्हणून रावण रडत होता. काही झालं तर विधवा सुनेशी बोलणं माझ्यासारख्याला तरी अपमानाच आहे. मुलगा गेलाय माझा,
रावणाचे दिवस फिरले. हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का? बापाची जमीन की 2 गाडी घेतो, हलकट क्वालिटी गाडी होती होतो. पैसा गेला पण नाच केला. हलकट. जरा गरमेंट कमी करा. थोडं पुढं सरकू आपण अभंगाच्या. चिंता करू नका, देव ठेवीन तसं राहा. फक्त त्याच्या भजनाला विसरू नका, हाच आनंद आहे. काय कोणी करीत नाही. हे केलं ते केलं. देवाच्या मनात आलं तर काही करू शकतो. राजाचा रंकाचा राजा. त्याला काय देव येतो. सकाळचा सरपंच दुपारी आजी करू शकतो. दुपारचा आजी पहाटे कायलाच वर्षी करू शकतो. त्याला काय देव येतो. तिथे डोकं नाही लावायचं. आपल्याकडे काय कमेंट काय आपल्याकडे बसलेली सगळी माणसं बापाची इष्ट सोडून वाजा करा बरं. काय आपल्याकडे बापाने घर बांधले त्याच्यातच राहतो. आणि त्याची बायको म्हणते मा नवरा करता झाल्यापासून प्रगती झाली. काय करतोय नवरा? गुरुवार केले का मागच्या महिन्यात? करा करा. काय बावल्याचा बाजार 4 गुरुवार करते. सासराव कशी मारली म्हणजे पुढची 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नावाच्या बाहेर पडली होती. पाटील निघाली उपास करा. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खातात. खायची जागा बदला मग सुधारण्याचा बाजार. धोतर गेले पायजामा गेला. चीन गेली बरमुडा आली. बरमुडा गेली बनवून आली. हळूहळू लोक मोकळे होत आलाच. हित बरोबर सारखला म्हणजे आला महात्मा. पुरीनी पोरांचे कपडे घातले म्हणजे जग सुधारलं. अंडरपॅन्ट नाही काय ना. 9,000चा मोबाईल आहे. आणि आजची चटणीच नाही. चैना मुंगडी ना तुरे मोबाईल काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये. ज्या दिवशी महाराष्ट्राच्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. कसे कपडे घाल. चपातीला पोळी म्हणते. पोळीला काय पोळा म्हणते. मी तिला भाजी म्हणते. आणि वांग्याला भाजीच म्हणते. भोपळ्याला काय द्वारका म्हणते. आईला काय म्हणते? नाही मॉम मम्मी मम्मी. आता तर मम्मी मॉम मॉम मॉम. बापाला डॅड. यांना डॅड. पुढच्या वर्षी डॅड. सुधारली लोक. घरावरची कौलं गेली स्लॅबाला पण अजून तोंडानच खात. अजून डोळे झाकूनच झोपायचे लोक. कुत्र्याला बिस्किट आहेत. कायच्या बापाला भाकरी नाही. काहींची कुत्री गाडी तिंड त्या कुत्र्याबरोबर. भांडार नाही. कार्टेने एक भांडार नाही. कुठून हालकाटाने 1 साईड. इकून नावावर काढले आणि इकून तसंच ठेवलं. तर बगलात गुचिड्या झाल्या तुझ्या. तुला गावाला 1 साईड. ते पुरीने तो देव ये पॉप नावाचा एक भांडार नाही. पॉप लमानी खड्डात पुढे जातो. इकडं लसणाचा वाफा इकडे कांद्याचा वाफा मध्ये जाऊन दुसरा एक भांडार नाही. कोणी आता देव यांनी भांडा साईड ही बाजू पुढे घ्यायची आणि एक केस मोकळं ठेवायचं. त्याच्यापेक्षा एक डेंजर आणला यावर्षी. एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी. एक पोरलं केनाच्या कडे लोक होतं. पोरी नाश गेलं ते पडलं केल्यावर मध्ये त्याला वाटलं खुणावलं तर काय केलं बा. काय कोण दिवस येईल बोलत. कधी दिवस बदलतात का नाही सांगा मला. महिना मंडळ एकच प्रश्न आहे तुम्हाला. आयुष्यामध्ये ज्याच्या मुलीने जमिनीवर पाय ठेवला नाही
ज्याच्या मुलीची सेवा करायला दाशा होता, त्याची मुलगी स्वयंवरात रामाने जिंकली, तर त्या जनकाची मुलगी 14 वर्षे वनवासाला वलकले निसून गेली, याच्यापेक्षा काय वाईट? मग आत्ताचा जर एखादा जनक असता आणि राम जर म्हणला असता मी वनवासाला चाललो, जनकानं राम उचलून आपटला असता, आणि सीतेला म्हणला असता तुला आठवड्यात दुसरा नवरा करून देतो राम. पण स्वतःची मुलगी वनवासाला जाताना तिकडे मार्मिक आहे बरं का, स्वतःची मुलगी राजाची वनवासाला जाताना जनकाच्या डोळ्यात पाणी का आलं नाही? कारण आहे का, विद्वान माणूस होता तो, त्याला माहित आहे प्रारब्धात आहे ते भोगावं लागेल, पण एक दिवस माझी मुलगी आजीरा अमर होईल, म्हणून नाव सीताराम आहे, राम सीता नाही, राम सीता नाहीये, सीता. स्वतःची पोरगी वनवासाला गेली तरी कसं जनकाला काही वाटलं नाही का? 14 वर्ष तिचं प्रारब्ध वाईट आहे, भोग भोगावं लागतात. 17वा अध्याय, झाड जाणीचे फुले मान जाणीचे बोले भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. उगाच मरायचं नाही मा देवानं वाईट केलं काय? काही पोरी म्हणते मला असा नवरा कसं काय मिळाला? देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं. जमवायचा तुम्ही, शिव्या देवाला नाही. काही लोक देवालाच काम सांगायचं, काय करू देवा, 5 वर्ष लग्न झाले, देव म्हणजे बुटानं हाणू का ना, बायको मिळेल द्यायची. काही नाही करायचं ना, लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, पुरावे पाठ पर्यंत घ्या. चला कीर्तनातला दुसरा मुद्दा सांगला. तिसरा मुद्दा आज गायक वादक कोणी मंडपवाले माई सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ गोळेगडी पिंपळवंडी श्री जननी रामचंद्र प्रतिष्ठान पिंपळवाडी तालुका पोलादपूर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ कार्यक्रमाचे देणगीदार माननीय श्री किशोर भाऊ जाधव समाजसेवक कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायक वादक गुणेजन मंडपवाले माई सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले सगळे विशेष आभार. जितेंद्रदादा शिंदे विशेषतः त्याच्यापेक्षा कीर्तनकाराचं मानधन ज्यांनी दिलं त्यांचं नाव 2-3 वेळा घ्यावा. आणि किशोर भाऊ जाधवांनी इंद्रिकरांचं कीर्तन ठेवलं, त्यांना परमेश्वर आपलं कीर्तन ज्याने ठेवलं त्याचं कायम कल्याण. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होता, जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं वर्षात दुसरं दुकान होतं, पण जर लग्नाला ठेवलं ते जाऊ द्या महाराज, या जाऊ द्या महाराज. पण एवढा मोठा पूजेचा कार्यक्रम, एवढी मोठी चांगलं मंडप, माईक सिस्टीम, कीर्तनाला बसलेली एवढी महिला पुरुष, या सगळ्या गोष्टीचे नियोजन करणारा धन्यता द्यावाच आणि द्यायलाच पाहिजे. जाधव साहेबांनी विचाराने एवढं मोठं नियोजन केलं, गावातल्याने एवढं केलं, मंडपवाले माई सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, परिसरातील वाडीवरची वस्तीवरचे सगळ्या लोकांना धन्यवाद आणि सत्यनारायण पूजेच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत 2 गोष्टी झाल्यात, आपण कोणाचं आहे आणि चित्ते असू द्यावे. आता बोलत जायचं थोडस कितकेत मिळत आहे. पूजा का करायची, पूजा म्हणजे काय? पण पुन्हा एकदा गायकवाद कोणी जन्मंडपवाले मासिक आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं. तुमची माझी पहिली गाठ आहे, आपलं काम थोडं वेगळं आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं. महाराज उलट होते मग महाराज कीर्तन संपले का महाराज. पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या पोराने तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरे, आजही खरे, उद्याही खरे. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडेल ते कवाही खरंय, फक्त कानाला वाईट आहे पण खरंच. हे इंद्रियचं कीर्तन. मी उपदेश करण्या इतका मी नाही का, मी तुम्हाला उपदेश करण्या इतका मोठा नाही, तुम्हाला सल्ला देण्या इतका मोठा नाही, पण तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून 4 गोष्टी चांगल्या सांगण्याचा अधिकार आम्हाला नक्की आहे. उपदेश देणे इतके, आपण लोकांना सल्ला देणे इतके, उपदेश देणे इतके मोठे नाही, पण चांगलं सांगण्याचं जे असेल ते सांगायलाच
आणि आमचे वाक्य जर आज तुम्ही ऐकले नाही तर एक दिवस धोका आहे हे द्या वाटतं. तुम्हाला आता वाटतं बा महाराज आमच्या मुलीला बोलला, महाराज आमच्या मुलाला बोलला. तसं नाही. या 4 वर्षामध्ये पोरींनी बापांना इज्जतच ठेवली नाही. आम्ही एका वर्गात होतो ना, फार फार फोडली पाहिजे. पुढे तरी धर्म टिकला पाहिजे आणि धर्म टिकवणं काळाची काय राहिले. कोणाला वेळ नाही, कोणाला वेळ नाही. या जगात कुणाचाही कुणाला करायला वेळ नाही. परत जागेवर या. आणि या भागातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. पुन्हा एकदा तरुण मंडळ, गायकवाद गुणजन मंडपवाले, किशोरजी जाधव साहेब, गायकवाद गुणजन सगळ्या मंडळांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. पूजा का करायची? एक सुख पाहिजे. म्हणणे का बा हा मला नाही म्हणा. हा, पण ते सुख मानव सोडून कुणाला कमवण्याचा अधिकार आहे का? नाही. पुरावा ability of a thinking power is present in only man and absent in animal. तसा शाळेत बोरा पटकान ऍडव्हान्स कितीला आहे तू? 9वी कोण आहे? तुम्ही दोघं 9वीला आहे का? तू 4थी, तू रे 5वी. आता 5वी ते 9वी पर्यंतचे पोरपोरी उत्तर द्या पटकान. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. करेक्ट. बर्फाचा गोळा स्थायू. तापवला तर द्रव आणि वाफ निघली तर वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, द्रवही आहे, वायू आहे. याला रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. तमगुण संपवणं, रजगुण घालवणं, सत्वगुण वाढवणं नाव पूजा. बस. पुढचा प्रश्न शाळेतले पोरं पटकान. 5वी ते 10वी. 5वी ते 10वी सगळे पोरं. नळाला आलेलं पाणी हांड्यात भरलं. नीट आहे का? नळाला आलेलं पाणी हांड्यात भरलं. हांड्याचं पाणी तांब्यात घेतलं. नीट आहे का उत्तर? नळाला आलेलं पाणी हांड्यात भरलं. हांड्याचं पाणी तांब्यात घेतलं. तांब्याचं पाणी ग्लासवर घेतलं. तर पाण्याचा आकार कोणता? पाण्याचा आकार कोणता? त्याचं उत्तर बरोबर आहे. कोणता आकार? 9वी वाला कोणता आकार? सुख आहे का उत्तर? आता पाण्याला आकार नाही हे उत्तर चुकीचं आहे. पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर. निश्चित म्हणजे तुम्ही त्या भांड्यात ठेवाल, त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. जसा भाव ठेवाल तसा देव आहे. देव ठेवला की मिळतोच. याचं नाव पूजा. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाचे भजाल, देव तुम्हा दृष्टवेल आणि परस्पर घरेल प्रीती जेठ. 9वी वाला कोण येतं? तुम्ही लोक आहे का? 6वीला आहे का? मराठी मीडियमला आहे? मराठी मीडियम. विज्ञान भाग 1 आणि भाग 2 आहे का? भाग 2 मधलं कोणतं प्रकरण शिकून झालं? 1 मधलं विज्ञान पेपर 1 मधलं 14, 15, 16 आणि 17. 12, 13, 14, 15 ही प्रकरण पेपर नंबर 1 मध्ये आणि 16, 17, 18 पेपर नंबर 2 मध्ये. मग कार्बन हे प्रकरण पेपर नंबर 1 मध्ये का 2 मध्ये? करेक्ट. 1 मध्ये. मग कार्बनची संज्ञा काय? करेक्ट. कार्बनची संज्ञा सी. कार्बनचा अणुवस्तुमानांक 6, अणुक्रमांक 6, अणुवस्तुमानांक 12, संयुजा 4. बरोबर आहे का? वनस्पती पेशी, प्राणी पेशी, त्याला फायटा, पराग फायटा, थेरडो फायटा पेपर नंबर 1 मध्ये का 2 मध्ये? करेक्ट. 10वी वाला कोण येतं? दहावीला कोण आहे? एक सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? सेमीला आहे का? मराठी मीडियमला आहे का? मराठी मीडियमला आहे का? केपलर नियम, केपलरचे 3 नियम पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? केपलरचे 3 नियम पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? 1. करेक्ट. मेंडेलिफचा नियम, न्यूलँडचा नियम, अष्टकाचा नियम, डोबेरायनरचा नियम, थिकाचा नियम, मेंडेलिफच्या आवर्त सारणीचा नियम, दीर्घ आवर्त सारणीचा नियम हे पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? 10वी पेपर 1 मध्ये. सीमेवाला कोण आहे?
आता इथं किचकट उत्तर आहेत नीट आहे का? पाण्याला निश्चित आकार नाही, ज्या भांड्यात ठेवाल तो आकार आहे. याच्यात देव आहेत, फक्त जसं भजाल तसा देव आहे. आणि भजन जर कराल तर त्याला पूजा घडेल, अन्यथा पूजा घडणार नाही. क्लिअर? पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला की सुरुवात, पूजा का करायची तर त्याचं उत्तर आपल्याला मिळवायचं होतं सुख. पण ते सुख इतरांना कमवण्याचा अधिकार नाही. बोलायचा पटकन होता, कमवण्याचा अधिकार नाही. आता तो माणसालाच का? उत्तर त्याला 18 कारण आहे. किती? 18च्या 18 ऐकायचे. आता पटकन. गाढवाला राखेत म्हणण्यात जेवढा आनंद आहे तेवढा तर मसाला गादीवर म्हणण्यात आनंद आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हायवेला जेवण्यात आनंद आहे. बरोबर. हा, कुत्र्याला पिलं पैदा करण्यात जेवढा आनंद आहे तेवढा माणसात विषय भोगण्यात आनंद. विषयाला आनंद आहे, तृप्ती नाही. विषय शेवण्या कोण तृप्त नाही. विषयाला आनंद आहे, तृप्ती नाही. मग आता तुम्हाला तृप्ती सापडायची असेल तर नीट ऐका. थोडस मागे वापर. सगळ्यांना समान आहे. निद्रा सगळ्यांना समान आहे. भय सगळ्यांना समान आहे. आणि मैथून सगळ्यांना समान आहे. हा म्हणा नाही. 18 मधून 4 गेले, किती राहिले? 14. आणि आता 14 राहिलेली एक एक ऐका. पटकन बोलायचा. महिला पुरुष सगळ्यांनी. बैलाला हात आहे का? बोला पटकन. बैलाला, शाळेचे पोरं, बैलाला हात आहे का? मग गाढवाला, कुत्र्याला, शेळीला, कोंबडीला, मामाच्या पोरीला आहे. आता इथं नाही म्हणते 14च्या 14 सांगतो की नाही का? हात फक्त माणसाला आहे. मग 4 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान धर्म करीत नको त्याच्यात घाल नका. जिथं घालायची तिथं घाला. पूजेला अन्नदान घालणं गरजेचं आहे. पूजेला पैसा खर्च करणं गरजेचं आहे. लग्नात सत्कार करण्यात काय मजा? केवढ्याची फेटी घ्यायची बाबा सांगितलं. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नियम आहे का डीजे लावल्यावर सटासटा होते? कशाने पैसे लावायचे घेणं. आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे. आता पत्रिका छापायची काय गरज आहे? आता कशाला लग्न पत्रिका छापायची? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळत काय घरी कावा तमाशा आहे. कशाला छापायची पत्रिका? कशाला डान्स पाहिजे लग्नात? पोरीनी नाचायचं आणि पोरांनी नाचायचं. काय आलं पाहिजे? मग लग्न साधे केलं तर बोर होत नाही. सत्कारात पैसे घालायचे आणि जेवण उभ्यानं ते वरहाट नाला एक ताटकी हातात घेत. एकाला भातच सापडलं ते ताटली घेऊन गेली. हात एक 14 हात एक, बोलले 2. आणि चांगलं बोलावं नाही तर बोलून. तुझं नाव काय? ओम नमः शिवाय. ओम आहे का? तुला शाळेचे पोर काय म्हणते? ओम्या. तुला काय म्हणते पोर शाळेचे? रामया. तुझं रे एकनाथ. तुला काय म्हणते? एक्या. तुझं नाव काय? कृष्णा. काय म्हणतो तुला रे? सनी. मित्र काय म्हणत रे? सनिया. हात एक, बोलले 2. नीट बोला. एखाद्याने गाडी घेतली ना, चांगलं हप्त्यावर घेतली.
या गजाला लय हुंडा घेतला पुरी खोड असत या गजाला घेतलाच नाही अरे पुन्हा असं पूर फाटच हात एक बोलणे दोन 14 बरं का त्यालाच पूजा करायची कोणला ज्याला हात आहे त्याला कोणी पूजा करायची जो बोलतो त्याला 3 हसणे हसणे देवाने दिलेली देणगी हसत जा माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सर्टिफिकेट देतो मी 6 महिने अटकन बीपी येत नाही एकटा हसतो घरी आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गावात हसतात प्युअर गद्दा आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात आणि जी हळूच बोलतात कामात दाखवतात हसत जा देवानं दिलेली देणगी हात एक बोलणे 2 हसणे 3 हसत जा आणि आता लोक हसत नाही म्हणून अटॅक येतो जळकाट माणसाला अटॅक येतो जळकाट दुसऱ्याच्या दारापुढे येऊन वापायली प्रियसीची लग्न पत्रिका वाचली हसत आणि आता लोक हसत नाही म्हणून अटॅक येतो हसत नाही बोलणं कमी झालं बोलत नाही लोक ते मोबाईलमुळे कोणी बोलत नाही मोबाईल नावाचा रोग असा भयानक झालाय बोलतीच नाही कोणी ते कानात वायरी भांगार मामाची पैदास स्वच्छता असा घाण वास गाडीतून उतरलं त्याच गाडीत सोडलं एक लाख वेळेला गेलं मोबाईल आला मग चेंज खोलाव का हे पूर्वी कॉलेजला गेली गाडीतून उतरलीच नाही काय मोबाईल आणि मोबाईल वापरणारी माणसं पागल आहे बरेच त्यांना सुधरत नाही आणि मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत त्यांना निद्रा नाश नावाचा रोग त्यांना झोप नाही झोपत नाही तुम्ही घ्या खुशीवर डोकं टाकलं ना ते हसवीन वाक्य हलकट वाक्य तेच डोक्यात घेऊन झोपायचे मी रात्री एकाला गोधडी फाडली गोधडीच फाडली त्याचा बाप म्हणला काल खाट मोडली आज गोधडी फाडली त्याची आई म्हणजे सावध व्हायचं तर उद्या तुम्हाला फाडला हाती 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का अजून 13-11 राहिले सगळे प्राणी आडवे एवढंच गडी उभा आहे गाय आडवे पण तू त्याला सरळ आहे यावला दिसाय सरळ आहे वागायला आडवी हाती 1 बोलणे 2 हाती 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळालं नाही 12 देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14 अधिक पहिले 4 18 आणि 18 गोष्टी देणारा फक्त माणूसच आहे पण त्याने पहिली पूजा करावा